केंद्रीय मंत्री अमित शहा आज महाराष्ट्रामध्ये आहेत। नाशिक आणि कोल्हापूर दौरा ते करणार आहेत। कोल्हापुरात महासैनिक दरबार हॉलमध्ये त्यांचा मेळावा आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा आहे। कोल्हापुरात लोकसभेला फटका बसलेला होता भाजपला आणि महायुतीला। त्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरमध्ये होणाऱ्या या सभेमध्ये, मेळाव्यामध्ये अमित शहा काय कानमंत्र आपल्या पदाधिकाऱ्यांना देतात ते बघावं लागणार आहे। दरम्यान अमित शहा भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत। तर कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीचं रणशिंग ते फुंकणार असल्याचं दिसतंय। अमित शहा दुपारी 12 ते 1 वाजताच्या सुमारास नाशिकमध्ये असतील आणि संध्याकाळी 5 वाजता कोल्हापुरात पोहोचतील। केंद्रीय मंत्री अमित शहांचा दौरा पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना नक्कीच ऊर्जा देणारा ठरेल असं वक्तव्य खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार धनंजय महाडिक आहेत। काय सांगाल साहेब, खरं तर कशा पद्धतीने ही बैठक आहे ती पार पडणार आहे आणि काय कानमंत्र आहेत ते या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना देणार आहेत? भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शहा यांचा आज कोल्हापूरमध्ये दौरा आहे। पश्चिम विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यातील निवडक 1160 पदाधिकाऱ्यांना इथं निमंत्रित केलेलं आहे। खासदार, आमदार, मंत्री महोदय आणि प्रमुख नेते अशी बैठक आहे। आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या सगळ्यांना ताकद देणं, ऊर्जा देणं यासाठी हा दौरा आयोजित केलेला आहे। खरं पाहिलं तर हा दौरा होतोय, दुसरीकडे राजू शेट्टी आहेत ते विरोध करताना पाहायला मिळत आहेत। त्यांच्या काही मागण्या आहेत, कसं पाहता या विरोधाकडे? शेट्टी साहेब हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच लढत आलेले आहेत, परंतु ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की आज केंद्र सरकार असू दे किंवा राज्य सरकार असू दे, यांनी या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी जे केलं, 68 वर्ष काँग्रेसला जे जमलं नाही ते केलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी आज किसान सन्मानसारखी योजना आहे, वेगवेगळ्या योजना दिल्या जात आहेत। 12,000 रुपये खात्यावर दिले जात आहेत। शेतकऱ्यांच्या 7.5 HP पर्यंतचं मोटरचं बिल आता माफ करण्यात आलेलं आहे। MSP ठरवण्यात आलेली आहे, FRP ठरवण्यात आलेली आहे। चांगला दर शेतकऱ्यांना देण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे आणि असं असताना शेट्टी साहेबांनी हे आंदोलन करू नये या मताचा मी आहे। तुम्ही परवा दिवशी बाईट दिला त्यावेळेस म्हणाले की 5 जागांवरती ठाम आहेत, त्या नेमका जागा कुठल्या आहेत आणि 5 जागा काय सांगाल? भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रात मोठा भाऊ म्हणून कार्यरत आहे। 105 आमचे आमदार राज्यामध्ये आहेत आणि त्यानुसार जास्ती जागा लढायलाही आम्हाला मिळतील राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्येही जास्त मिळाल्या पाहिजेत ही आमची भावना आहे। कुठली, कशी, कोणती, कुणाची ताकद हे सगळे वरिष्ठ निर्णय घेतील। नक्कीच आहे ते जागांच्या बाबतीत वरिष्ठ निर्णय घेतील असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।